नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. शिव महापुराणाच्या कथेला सुरुवात झालेली आहे. त्यामधील वायव्य संहितापैकी आजचा 11वा अध्याय. चला तर यामध्ये काय वर्णन आले आहे ते श्रवण करा. श्रोते हो, ऐका. ऋषी म्हणतात, हे वासुदेवा, आपण आम्हास त्या परमेश्वर श्री शिवाची सृष्टी उत्पन्न कशी झाली ते सांगितले. ही शिवसृष्टी शिवाची उत्पत्ती म्हणजेच ब्रह्मदेवाच्या मुखापासून झाली असे आपण म्हणता. त्याविषयी मात्र आम्हास संशय येतो. का तर महादेव हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याला 3 डोळे आहेत. तो मोठा तेजस्वी आहे. त्याचे हातात शूल आयुधे आहेत. त्याला हर म्हणतात. तो कालस्वरूप असून तो परमेश्वर रुद्र या नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्या मस्तकावर जटाजूट आहे. त्याला नीललोहित असे म्हणतात. तो महादेव प्रलय काळची वेळ आली असता रागावून सर्व जगाचा संहार करू लागतो. त्यावेळी ब्रह्मदेवासहित, विष्णूसहित आणि अग्नीसहित या जगाला जाळून टाकतो. ज्या महादेवाला तो ब्रह्मदेव आणि विष्णू देखील भिवून जाऊन नमस्कार करतात, हा सदाशिव सर्व जगाचा संहार करतो. त्यामुळे ते ब्रह्मदेव आणि श्री विष्णू याला अगदी लावून बघतात, म्हणजेच यांच्या आज्ञेत राहतात. या महादेवानेच आपल्या अंगापासून पूर्वी ब्रह्मदेवास आणि श्री विष्णूस उत्पन्न केले व तोच परमात्मा महादेव त्या ब्रह्मदेवाचे आणि श्री विष्णूचे नेहमी कल्याण करतो. तो परमात्मा श्री रुद्र सर्व देवाचा मुख्य देव आहे आणि तो फार प्राचीन आहे. असे असता त्याचा जन्म कोठे आणि कधी झाला हे मुळीच समजत नाही. त्या ब्रह्मदेवाचा शंभू हा मुलगा आहे. तो कसा झाला? ब्रह्मदेव आणि श्री विष्णू हे दोघे जण श्री शंकराच्या अंगापासून एकमेव उत्पन्न झाले असे आम्ही पहिलेच ऐकले आहे. हे दोघे ब्रह्मदेव आणि श्री विष्णू सर्व प्राणीमात्राचे कारणीभूत असता गुणाच्या जास्तपणामुळे ते एकमेकांपासून उत्पन्न कसे झाले, ही गोष्ट तुला कोणास विचारावं नको. तुला माहीत नाही असे काहीच नाही. का तर तू प्रत्यक्ष परमेश्वर ब्रह्मदेवाचा शिष्य असल्यामुळे तुला त्याने सर्व सांगितले आहे. वायू, तुला ब्रह्मदेवाने जसे काही सांगितले आहे तसेच तू आम्हास सांग. सूत म्हणतात, याप्रमाणे आकाशात उत्पन्न होणाऱ्या वायू सर्व मुनीश्वरांनी असा प्रश्न केल्यावर तो परमात्मा वायू संक्षिप्त रीतीने सर्व मुनीश्वरास सांगू लागला. वायू म्हणाला, हे ब्राह्मण हो, तुम्ही मला बरे विचारले. तुम्ही सर्वजण प्रश्न करण्याच्या कामात मोठे चतुर आहात. हाच प्रश्न पूर्वी मी ब्रह्मदेवाला विचारला होता. त्यावेळी त्यांनी मला जे काही सांगितले तेच मी आता तुम्हाला सांगतो, ते तुम्ही ऐका. रुद्राची उत्पत्ती कशी झाली आणि त्या ब्रह्मदेवाची आणि श्री विष्णूची उत्पत्ती परस्परांपासून कशी झाली हेही मी तुम्हाला सांगतो. तर श्रोते हो, आता ऐका. ब्रह्मदेव, विष्णू आणि रुद्र हे तिघेही कारणस्वरूप आहेत. तिघेही महेश्वरापासून म्हणजेच सदाशिवापासून उत्पन्न झाले. हे तिघे जे स्थावर जंगम विश्व आहे त्याच्या उत्पत्तीला, संरक्षणाला आणि लयाला कारण आहेत. त्या तिघांचेही ऐश्वर्य अपार आहे. ते परमेश्वराची मनापासून भक्ती करतात. परमेश्वराच्या सामर्थ्याने तिघेही राहतात व नेहमी त्याची कामे करायला तयार असतात. ब्रह्मदेव, विष्णू आणि रुद्र या तिघास त्याच्या वडिलांनी म्हणजेच महेश्वरांनी पूर्वी 3 कामावर
नेले. ब्रह्मदेवाकडे सृष्टी करण्याचे काम दिले, विष्णूकडे रक्षण करण्याचे काम दिले आणि रुद्राकडे संहार करायचे काम दिले. तरी पण त्या तिघात परस्पर मत्सर वाढल्यामुळे आणि एकमेकांचा उत्कर्ष एकमेकात सहन न झाल्यामुळे आपण सर्वांपेक्षा श्रेष्ठ व्हावे या इच्छेने त्यांनी आपला पिता महेश्वर याची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले. त्यामुळे त्या परमेश्वराच्या कृपेने त्या तिघाला सर्वात्मा प्राप्त झाली. रुद्राने पूर्वी पुनः कल्पांतरात ब्रह्मदेवास आणि नारायणास उत्पन्न केले. पुनः कालांतरात जगत स्वरूप ब्रह्मदेवाने त्या रुद्रास आणि विष्णूस पुनः विष्णूने रुद्रास आणि ब्रह्मदेवास उत्पन्न केले. ब्रह्मदेवाने नारायणास उत्पन्न केले आणि ब्रह्मदेवास पुनः शिवाने उत्पन्न केले. याप्रमाणे प्रत्येक कल्पाकल्पात महेश्वर, विष्णू आणि महेश्वर एकमेकांपासून उत्पन्न होतात आणि एकमेकात जिंकण्याची कला करतात. त्या कल्पातील वृत्तांत अनुसरून ऋषीश्वर त्यांचा पराक्रम करून वर्णन करतात आणि ते तिघेही देव एकमेकांपासून उत्पन्न झाले असे मानतात. ऋषीश्वर हो, तत्पुरुष कल्पात परमेष्ठ ब्रह्मदेवाची जी हकीकत झाली ती मी तुम्हाला सांगतो. ती कथा फार मौजेची असून पवित्र आहे. ती कथा ऐकली तर पातकांचा नाश होतो. पूर्वी मेघवाहन कल्पात नारायण स्वतः मेघ होऊन मेघाचे स्वरूप घेऊन त्यांनी देवाची 1000 वर्षापर्यंत पृथ्वीस धारण केले. त्याचा म्हणजेच विष्णूचा तो अभिप्राय लक्षात आणून अनंत ब्रह्मांडाचा अधिपती श्री शिव याने आपण सर्व विश्वाचा अधिपती असल्याने आपल्या अलौकिक सामर्थ्यास अनुसरून त्या श्री विष्णूस अविनाशी अशी शक्ती दिली. सर्व त्रैलोक्याचा अधिपती असणाऱ्या श्री शंकरापासून अविनाशी शक्ती श्री विष्णूस मिळाल्यावर त्या परमेश्वर श्री शिवाने ब्रह्मदेवासहित सर्व त्रैलोक्य गाजवली. त्यास विष्णूची उत्पत्ती सहन होईना. तो मत्सराने पुरा ग्रासला आणि हसत त्यास म्हणाला, विष्णू तू आता जा. तू सृष्टी कशी उत्पन्न केलीस त्याचे मला कारण समजले. आपण दोघांपेक्षा तो रुद्र श्रेष्ठ आहे यात काही शंकाच नाही. त्या परमेश्वर देवादिदेव श्री रुद्राच्या कृपेने तू सृष्टी उत्पन्न केलीस व सर्वांच्या अगोदर तू जन्मास आलास असे तुला वाटते. वास्तविक तू सृष्टीचा पालक आहेस. असो, कमळापासून जन्मास आलेल्या त्या परमात्मा ब्रह्मदेवाने विष्णूची अशी अवहेलना केली आणि मग तेथून शंकराकडे जाऊन त्यांनी शंकराची आराधना करून त्यास प्रसन्न करून घेतले आणि त्यांना विनंती करून म्हणाला, हे परमेश्वरा, आपण सर्व देवांचे अधिपती आहात. आपण त्रैलोक्याचे अधिपती आहात. आपणास महेश्वर म्हणतात. तुमच्या डावीकडील अंगापासून श्री विष्णू जन्माला आणि आपल्या उजवीकडील अंगापासून मी जन्मलो असे असता त्या श्री विष्णूने माझ्यासहित सर्व जग उत्पन्न केले.
तुझा आश्रय मला मिळेल या आशेवर मी त्या विष्णूचा तिरस्कार केला. हे महेश्वरा, तो श्री विष्णू आणि मी तू माझ्यापासूनच जन्मास आला, त्यामुळे वास्तविक पाहता आम्ही दोघेही तुला सारखेच असता. माझ्यापेक्षा त्यांच्यावर तुमचे प्रेम अधिक दिसते. असो, त्याची भक्ती पाहून त्याच्यावर जशी तुम्ही कृपा केली आहे तशी मजवरही करा आणि त्याला जी विद्या शिकवली आहे ती सर्व मलाही शिकवा. याप्रमाणे त्या ब्रह्मदेवाने श्री शिवाची तशी विनंती केल्यावर तो दयाळू परमेश्वर सूर्याचे दोन्ही डोळे उपटून काढणारा किंवा इंद्रास शिक्षा करणारा श्री शिव किंचित हसला आणि त्याने पूर्वी श्री विष्णूला जी काही विद्या शिकवली होती ती सर्व ब्रह्मदेवालाही शिकवली. मग श्री शंकरापासून सर्वोत्तमा म्हणजेच सर्व प्राणीमात्राच्या हृदयात राहण्याची विद्या प्राप्त होताच ब्रह्मदेव घाईघाईने तेथून निघाला आणि त्याने अगोदर श्री विष्णूकडे जाऊन त्यांची भेट घेतली. श्री विष्णू क्षीरसागर समुद्रात राहत होते. तो क्षीरसमुद्र पांढरा शुभ्र होता. त्यात श्री विष्णूचा राहण्याचा 7 मजली प्रासाद म्हणजेच वाडा होता. तो सूर्यासारखा झळकत होता. तो वाडा तर सोन्यांनी व रत्नांनी मेढलेला होता. तो मोठा सुशोभित होता. तो वाडा श्री विष्णूंनी आपल्या मनाप्रमाणे उत्तम रीतीने बांधला होता. त्या वाड्यात वासुकी सर्पांचा बिछाना करून त्यावर श्री विष्णू निजले होते. त्यांचे कमलासारखे डोळे होते. त्यास 4 हात असून त्यांचे स्वरूप भव्य होते. त्यांनी आपल्या सर्व अंगावर अलंकार घातल्यामुळे ते फार शोभत होते. त्यांनी शंख, चक्र, गदा वगैरे आयुधे घेतली होती. त्यांचा आकार सौम्य होता. चंद्रबिंबासारखे त्यांचे तोंड सुशोभित दिसत होते. त्यांच्या उरावर श्री वत्सलक्षण होते. ते हंसतमुख असून त्यांचा चेहरा नेहमी आनंदी असा होता. पृथ्वी आपल्या कमळासारख्या नाजूक हातांनी त्यांचे पाय चेपीत असल्यामुळे ते लाल दिसत होते. ते योग निद्रेने क्षीरसमुद्रात अमृताप्रमाणे निजले होते. तमोगुणाच्या वेळी त्यात कालरुद्र असे म्हणतात. रजोगुणाच्या वेळी त्यांना ब्रह्मदेव असे म्हणतात. सत्वगुणांच्या वेळी त्यांना सर्व प्राणीमात्राच्या हृदयात राहणारा श्री विष्णू असे म्हणतात आणि निर्गुणाचे वेळी त्यांना महेश्वर असे म्हणतात. त्या पुराण पुरुष श्री विष्णूला पाहून ब्रह्मदेव मोठ्याने ओरडून असे म्हणाला, अरे श्री विष्णू, पूर्वी तू मला जसे गेलेस तसे मीही आता तुला घेतो. त्याचे हे उद्यापनाचे बोलणे ऐकून हा ब्रह्मदेव आहे असे श्री विष्णूने तेव्हाच ओळखले व त्या पराक्रमी श्री विष्णूकडे पाहून किंचित हास्यवदन केले व लागलेच त्या महासामर्थ्यवान ब्रह्मदेवाने श्री विष्णूस गिळून टाकले आणि त्या ब्रह्मदेवाने विष्णूला आपल्या 2 भुवयाच्या जागेपासून पुन्हा सहज रीतीने उत्पन्न केले. त्यावेळी चंद्राचे मस्तकावर भूषण असणारा श्री शंकर त्या दोघांची शक्ती पाहण्यासाठी प्रत्यक्ष आपण निराकार असताना साकार झाला आणि आपण ज्यास म्हणजेच ब्रह्मदेवास आणि विष्णूस वर दिले आहे त्यावर कृपा करून त्यांना कृतार्थ प्रसाद करावयासाठी ज्या ठिकाणी ते दोघेजण होते तेथे झाले. श्री शंकर तेथे आलेले पाहताच त्या दोघांस मोठा संतोष झाला व भयही वाटले. त्यांनी मोठ्या सन्मानाने दूर उभे राहून त्या शंकरास कौतुकाने वारंवार नमस्कार केला. अजग व धनुष्य धारण करणारा परमात्मा श्री शंकर देखील त्या दोघा ब्रह्मदेवांवर आणि विष्णूवर
कृपा करून ते दोघे प्रीतिपूर्वक पाहत असताना त्या दोघांसमक्ष गुप्तच झाला. याप्रमाणे शैव नावाच्या महापुराणामधील वायव्य संहितेच्या पूर्व भागापैकी शेषशायी नारायणाचे वर्णन नावाचा 11वा अध्याय येथेच संपला. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.